नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता पुन्हा रेंज बाउंड ट्रेड सुरू होईल. 24,800 ते 25,200 असं मार्केट चालेल. रेंज बाउंड ट्रेड छोटा छोटा घ्यावा. स्टॉक स्पेसिफिक ट्रेड मात्र चांगला मिळेल. दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची 8,831 कोटीची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा 5,187 कोटीची खरेदी. JSW स्टील फंड रेझिंग करणार आहे. NBCCने ॲस्पायर सिलिकॉन सिटी मधला 446 युनिट विक्री केली आहे. त्यामुळे त्यांना 1,468 कोटी रुपये मिळाले तर शेअर तेजीत राहू शकेल. NBCC त्यांना टोटल सेल्स व्हॉल्यूमच्या 1% एवढी मार्केटिंग फी सुद्धा मिळाली आहे. लुमॅक्स ऑटो IAC इंडिया मधला उरलेला 25% स्टेक 221 कोटी रुपयाला ते घेणार आहे. त्यामुळे IAC इंडिया ही त्यांची होली ओन सबसिडियरी होईल. टॅक्समॅको प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं कारण त्यांचा टॅक्सचा खर्च वाढला, अदर इन्कम कमी झालं. गुजरात अल्कली तोट्यातून फायद्यात आली. 46.2 तोटा होता तो 8.8 कोटी एवढा फायदा झाला. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, ₹15.80 एवढा डिव्हिडंड दिला. जॉईंट व्हेंचर मधला लॉस 25 कोटीवरनं 12.5 कोटी म्हणजे कमी झाला आणि इन्व्हेंटरी मध्ये बदल झाला. त्यामुळे गुजरात अल्कलीची स्थिती सुधारली. डेलिव्हरीचा सुद्धा तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. हेरिटेज फूड प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. क्रेडिट ॲक्सेस प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी. इंडिया ग्लायकॉल चांगला रिझल्ट आला, सगळ्याच गोष्टी वाढल्या, ₹10 डिव्हिडंड. रेपको होम फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, ₹4 डिव्हिडंड. इंद्रप्रस्थ मेडिकल सगळ्या गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आला. रत्नमणी मेटल रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. भारत बिजली प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. IOL केमिकल रिझल्ट चांगला आला, सगळ्याच गोष्टी वाढल्या, पण शिपिंग कॉर्पोरेशनचा रिझल्ट खराब आला, सगळ्या गोष्टी कमी झाल्या. SH केळकर प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, ₹1 डिव्हिडंड. त्यांना वन टाइम गेन 59 कोटी झाला. KRBL प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, ₹3.5 डिव्हिडंड. गॅलेक्सी प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, ₹4 डिव्हिडंड. नावा प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. नेस्को प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. कल्पतरू प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं, ₹9 डिव्हिडंड. न्यू जेन सॉफ्टवेअर सिस्टीम आणि डेटा कम्प्रेशनसाठी त्यांना पेटंट मिळालं. एकंदर 55 पेटंट झाली, त्यातली 25 भारतभरासाठी आणि अमेरिकेसाठी मिळाली. न्यू जेन सॉफ्टवेअर तेजीत राहील. पॅराडिग 53.50 कोटी सबसिडी 6 आठवड्यात सरकारने द्यावी अशी कोर्टाने सरकारला ऑर्डर दिली. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मा फायर इन्सिडेंट झाला होता, तात्पुरता गोंधळ झाला पण नुकसान झालं नाही. अशोक लेलँड ₹4.25 डिव्हिडंड देईल. KSB पंप 1,161 कोटी 1,161 सोलर वॉटर पंपिंग सिस्टीमसाठी 25 कोटीचं LOA मिळालं.
संवर्धना मदरसन सॅन्को सस्टेनेबल पॅकेजिंग प्रोडक्ट्स हा स्टेप डाऊन आर्म त्यांनी सुरू केला. येस बँक, RBIने 29.6 लाख पेनल्टी लावली. सन फार्मा ब्लू लाईट फोटोडायनॅमिक थेरपी ल्युमिनेटरसाठी संमती मिळाली. अमेरिकेचं रेटिंग आधी फिचने कमीच केलं होतं, आता मूडीजने पण अमेरिकेचं रेटिंग कमी केलं, कारण त्यांचं $9.1 ट्रिलियन एवढं कर्ज मॅच्युअर होत आहे आणि ते हायर प्राइसला फेडावं लागेल. ट्रम्पने वॉलमार्टला सांगितलं की जे टॅरिफ लावले जातील ते टॅरिफ लावून तुम्ही किमती वाढवू नका, टॅरिफ तुम्ही ॲब्सॉर्ब करा आणि किमती न वाढवता आहे त्या किमतीत माल विका. अमेरिकेचा घाटा GDPच्या 6% जास्त झाला आहे. रेल विकास निगम आंध्र प्रदेशात नवीन होल्ली ओन सबसिडियरी त्यांनी सुरू केली. गुजरात अल्कली दहेज इथे 81 कोटी गुंतवणूक करून नवीन युनिट सुरू केलं. धामपूर 23 मे बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट आहे. BEL ला 572 कोटीची ऑर्डर मिळाली. CCLचं रेटिंग वाढवलं गेलं. एन्ड्युरन्स मॅक्सवेल एनर्जी मधला त्यांनी स्टेक वाढवला, आता त्यांचा स्टेक 38.5% झाला. इंडिया ग्लायकॉल बायोफार्मा अंडरटेकिंग याच्या डिमर्जरला मान्यता मिळाली. बजाज कन्झ्युमर विशाल पर्सनल केअरमध्ये 51% स्टेक 61 कोटीला घेतला. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कोल मिनिस्ट्रीकडून 499 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली. धामपूर शुगरने 185 रुपयाला बायबॅक जाहीर केला. डॉक्टर रेड्डीज न्यूयॉर्क युनिटची 12 ते 16 मे मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसची तपासणी झाली होती. त्याच्यामध्ये 2 त्रुटी दाखवण्यात आल्या. चीनची रिटेल विक्री 5.1 एवढी झाली एप्रिलमध्ये आणि इंडस्ट्रियल आउटपुट 6.1 एवढं झालं आहे. म्हणजे मार्चच्या तुलनेने रिटेल विक्री किंवा इंडस्ट्रियल आउटपुट दोन्हीही कमी झालेलं आहे. तर आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आधी तेजीतले पाहूया. जे तेजीतले शेअर दिले आहेत ते वायदा बाजारातली पोझिशन न्यूज आणि त्याचप्रमाणे काही टेक्निकल आस्पेक्ट विचारात घेऊन हे शेअर दिले. HPCL, कोफोर्ज, ABB, कमिन्स, डिव्हिज लॅब, बजाज ऑटो, भारत फोर्ज, SP अपॅरल, न्यूजेन सॉफ्टवेअर, JSW इन्फ्रा, कॅनरा बँक, CG पॉवर, सन फार्मा, मॅक्स हेल्थ, नेस्ले, डिव्हिज लॅब, दीपक नाइट्रेट, टाटा कन्झ्युमर, BEL, HAL, झायडस वेलनेस, GMR एअरपोर्ट, HDFC AMC, युनायटेड स्पिरिट्स. आता युनायटेड स्पिरिट्स का दिलाय बाबा, तर मे महिन्याचा 3रा शनिवार जो असतो तो वर्ल्ड व्हिस्की डे म्हणून साजरा होतो, तर त्यामुळे त्यांची विक्री वाढलेली असेल. इंद्रप्रस्थ मेडिकल, KPR मिल्स, गोकुळदास एक्सपोर्ट, डिलिव्हरी
IOL केमिकल, बँक ऑफ इंडिया, प्रीमियर एनर्जी, अडाणी ग्रीन, कोल इंडिया, NBCC, अरविंद मिल्स आणि न्यू जेन सॉफ्टवेअर. तर मंदीमध्ये भारती एअरटेल हिला मंदीमध्ये दिलंय कारण त्यांचं व्याज आणि दंड दोन्हीही मिळून 43,980 कोटी एवढा होतोय. आणि हेक्झावेअर 2च शेअर मंदीत दिलेत, बाकी बहुतेक सगळे शेअर हे तेजीत दिलेले आहेत. डिव्हिज लॅबचा रिझल्ट चांगला आलाय, फायदा, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलंय. बहुतेक मार्केट म्हणजे व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये राहील तरी पण पॉझिटिव्ह साईडला मार्केट ट्रेड करेल असं वाटतंय. तेजी राहील पण खूप मोठ्या प्रमाणावर नाही. 300 ते 400 पॉईंटच्या आसपास तेजीमध्ये मार्केट ट्रेड करेल असं वाटतंय. तरी बघूया मार्केट कसं काय दर्शन आपल्याला 9:15 वाजता घडवता येते. नमस्ते.